काही झाडफूक करून बनवलेला काढा नाही, जालिम रसायन आहे. असं औषध जे लोकांच्या डोक्याचा ताबा तुमच्या हातात देईल. मग नाचवा तुम्ही त्याला तुमच्या इशाऱ्यावर. ही माझी विद्या आहे. तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडणार. रत्ना, मला अर्क पाहिजे. रत्नाताई, मला अर्क देऊ शकशील का असा विचार. ए, मी आहे ना तुला सांगते, मला अर्क देशील का हे विचारत नाही, कळलं? माझ्याकडे अर्काची फॅक्टरी नाहीये. त्याची सिद्धता करावी लागते. वेळ लागतो त्याला. पैसे लागतात. सारखं आपलं पैसे 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 नुसतं हेच म्हणत बसतेस ना ग तू. त्यापेक्षा ना जरा काम कर. तू तुझं काम व्यवस्थित केलं ना तर पैसे आपोआप येतील तुझ्याकडे, कळलं? मला लवकरात लवकर अर्क पाहिजे. पण इतकी घाई का लागली आहे तुला? मी तर तुला अर्काची अख्खी कुपी दिली होती. संपत आली ती आता. काय श्रीकला, एवढा अर्क तुझ्या नवऱ्याला रोज पाचशील तर तो वेडा तरी होईल, नाहीतर मरून तरी जाईल. काही होऊ देत, मला काही घेणं देणं नाहीये. तू काही कर आणि ती कुपी माझ्यापर्यंत पोहोचव लवकरात लवकर, प्लीज. पैसे लागतील. मिळतील. ठरल्यापेक्षा तिप्पट पैसे मिळतील. पण मला तो अर्क लवकरात लवकर पाहिजे, कळलं? लाग कामाला. ठीक आहे. बिस्कोट. काय नाव काय तुझं? राया. कोणी आहे का घरात? अरे बाळा, मी काय विचारतो, कोणी आहे का घरात? राया, अरे तुझी आई केव्हाची शोधतेय तुला आणि तू. आपण? मी पोलीस इन्स्पेक्टर तुषार सावंत. व्यंकू महाराज आहेत का? मला घरातल्यांशी जरा बोलायचं होतं एका विषयावर. हो आहेत ना, या. काय बापू शेठ, नमस्कार. काय हात काय म्हणतो तुमचा? हात बरा आहे आता. डॉक्टर म्हणलेत 8 दिवसानंतर प्लास्टर काढू. बर बर, घ्या काळजी घ्या. हो, अहो काळजी घ्यायला आपला दोस्त डॉक्टर आहे. येतो. रामकृष्ण हरी. गोपाळ हाय तो डोकं धरून का बसलाय? गोपाळ, गोपाळ, अरे काय झालं? तू असं डोकं धरून काऊन बसलायस? कारण माझं डोकं दुखतंय, खूप फाटेल असं वाटतंय. पप्या नाही सहन होत रे मला. मला वाटतंय मी मरेन आता. अरे गोपाळ शांत हो. ऐक ना, माझ्या घरी जायचं का? म्हणजे चल माझ्यासोबत, थोडासा चहा घे, बस थोडा वेळ. ऐक, जर काही वाटलं तर थोडा वेळ आराम कर. जर तरी बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांना बोलू. नाही नको.
ऐक ना माझं, तू चल माझ्यासोबत. अरे तू चल चल बर, चल चल चल. इन्स्पेक्टर साहेब, काही कळलं? काय पत्ता लागला कोणी केली चोरी? डिग्रजकरांकडे फक्त चहा पिण्यासाठी नाही आलो मी, चोरीबद्दलही सांगण्यासाठी आलो. मग सांगा लवकर. विंजे सरकार त्यांचं बिझी शेड्यूल सोडून इथं ते ऐकण्यासाठीच उभे आहेत. कोण सरकार? हा आमच्याबद्दल सांगतोय आम्ही. अच्छा, म्हणजे पुऱ्या खानदानाचं एकच सरकार असं? नाही, फक्त आमचं. सिनियर विंजे सरकार आणि ज्युनियर विंजे सरकार. आत्ता आवाज निघाला गाड्या. इंद्रायणीताई, तुम्ही सांगितलं त्यानुसार माझं दादा सराफांशी बोलणं झालं. त्यांच्या नोकरांनी जे वर्णन केलं त्यानुसार आमच्या आर्टिस्टने एक चित्र बनवलं. आणि ते हे चित्र. घ्या गोपाळ शेठ, ही तुम्ही गोळी घ्या. अरे तूच दिली होतीस मागच्या वेळेस, माझं डोकं दुखत होतं तेव्हा तू अख्खी पट्टी दिली होतीस. आराम कर, मी शकू काकूंना फोन करून कळवतो. आणि भावा चहा पण घे. चहा घेतल्यानं डोकेदुखी कमी होईल अजून. बरं गोप्या, काल कमालच केलीस म्हणे. म्हणजे मला मोनी सांगत होती की तू व्यंकू महाराजांच्या पौर्णिमेच्या कीर्तनाला आला होतास, टाळ पण वाजवलास म्हणे, विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद पण घेतलास. वा, म्हणजे जो आदमी मंदिर की सीडी नहीं चढा वो सीधा टाळ लेके खडा. हे सगळं असलं फालतू ऐकवायला आणलं का तुम्हाला इकडे? अरे गोप्या, याच्यात फालतू काय? मी देव वगैरे काही मानत नाही. माझा फक्त ज्ञानावर आणि विज्ञानावर विश्वास आहे, बाकी कशावर नाही. कळलं का? अरे पण याच्यात श्रद्धेचा थोडीच काही. त्या व्यंकू महाराजांच्या कीर्तनातली वाक्य मला नाही ऐकवायची. मला त्यातलं काही पटत नाही. सकाळपासून जो येतोय तो मला हेच ऐकवतोय. नॉनसेन्स. अरे गोप्या, 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 अरे थांब. अरे मी तुला नाही डिस्टर्ब करत. ऐक ना,
ए बाबा तू आराम कर ना घरात. मी तुला एका शब्दानं डिस्टर्ब करणार नाही, काही विचारही नाही. अरे याला काय झालं चिडायला? एकतर स्वतः काल कीर्तन सेवेला गेला आणि आज नॉनसेन्स म्हणतोय. इंदू, या बाईला मी कुठेतरी पाहिलंय. पण कुठे पाहिले ते आठवत नाहीये. पण मला आठवतंय ना, आपण दोघींनी सोबत बघितलं या बाईला. अगं पण कुठे? ये ग ये ये. ह्या रत्नामाय नारायणीताई. अगं आपण श्रीकलाच्या घरी भेटलो हिला. आता तूच सांग श्रीकला, ही बाई कोण आहे? ह्या बाईचा आणि माझा काय संबंध? मला का विचारताय तुम्ही इंद्रायणीताई? इंदू तू आता प्लीज. आदू एक मिनिट. तुला नाही तर कुणाला विचारायचं श्रीकला? मला खोटं पाडायला मी एकटी नव्हते त्या दिवशी. माझ्या सोबत नारायणीताई पण होती. नारायणीताई, तूच सांग बघून, त्या दिवशी तू या बाईला बघितलं नाहीस? हो हो, मी पाहिलं या बाईला. या बाई आम्हाला श्रीकलाच्या घराच्या बाहेर भेटल्या होत्या आणि त्या श्रीकलाकडे काम पण करत होत्या. श्रीकला, तुला खरंच आठवत नाहीये? बघू ते चित्र एकदा. हो की. अहो, ही माझ्याकडेच काम करायची. हिने चोरी केली आहे. तुम्ही ओळखता येईल? दादा सराफांच्या नोकरांचे वर्णन केलं ती हीच बाई. आता त्यांनी काय वर्णन केलं ते मला नाही माहिती, पण ही बाई ना माझ्याकडे काम करायची आणि कधी कधी मी तिला जेवायलाही द्यायचे. पण ही चोरी करेल असं नव्हतं वाटलं मला कधी. हिने कधी या घराविषयी माहिती विचारली होती का? मला नेमकं काही आठवत नाहीये.
म्हणजे आमचं ना कधी कधी बोलणं व्हायचं. एकदा ती मला विचारत होती की म्हणजे माझं लग्न ठरल्यावर विचारत होती की तुझ्या सासरकडचे कोण आहेत, कुठे आहे तुझं घर, कशी माणसं आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन विचारत होती. आणि तेव्हा मी बोलले असेल कदाचित. एक मिनिट, तुम्ही हे मला का विचारताय? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की मी या बाईला माहिती दिली म्हणून हिने आणि हिच्या साथीदारांनी या घरात चोरी केली आहे? प्रथम दर्शनी तसंच दिसतंय. माझ्याच घरात चोरी झाली आणि त्याला मी कारणीभूत आहे. श्रीकला, अगं बाळा असं नाहीये. तू काही मुद्दाम केलंस का? तसे तू दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना मदतच झालीये. तुम्ही काही काळजी करू नका. गुन्हेगाराला असं सहजासहजी सोडणार नाहीत. काही कळालं तर कळवतोच. येतो मी. चला येतो. माझ्यामुळे चोरी झाली हो, काय करू आई? बाळा, जन्मात मी कधी मंदिराच्या पायऱ्या चढलो नाही आणि हे लोक म्हणतात मी देवाच्या पायावर डोकं टेकवलं. मूर्ख कुठले. ए, दिसत नसेल ना तर डॉक्टरला दाखव डोळे. आता डॉक्टर तूच आहेस ना, कर ना मग चेक, मग कळेल तुला किती फिट आणि फाईन येते. ए, डोकं खराब करू नका, आधीच सांगून ठेवतोय. खराब डोक्याला अजून काय खराब करू मी? एक दिन नाशी उलट्या हाताची. अरे हो, चिल, किडिंग, जस्ट किडिंग. एवढं काय मनाला लावून घेतोय तू? आणि एक तर तू माझ्यावर धडकलाय आणि मलाच बोलतोय. बरं ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे, सोड. काय कुठे चाललंय तू? जीव द्यायला येते का? येडा झालाय का? चित्र कुठला? नाही, आधी चित्र होताच, आता तर अजूनच झालंय. इंदू, तुझं वागणं ना कळण्यापलीकडे गेलंय आता माझ्या. त्या श्रीकलावरती दात धरल्यासारखं वागतेस तू. नाही, मी आता स्पष्टच बोलते तुला, तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये मला. तुझं काम ना आईच्या वरचं झालंय आता. त्या श्रीकलावरती आरोप करतेस तू. ताई, असं काय बोलले मी तिला? हा, सांग ना, वेगळं काय बोलले का? एवढंच बोलले की त्या बाईला मी श्रीकलाच्या घराजवळ बघितलं होतं. मला सांग, तू नव्हतं बघितलं त्या बाईला तिच्या घराजवळ? ती होती का नव्हती तिथं? सांग ना. हो, होती. पण सांगण्यात आणि आरोप करण्यात फरक असतो ना इंदू. तू जे सांगत होती
त्याचा सूर काय होता हे कळत नव्हतं का मला? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेस तू इंदू, की आपल्या घरात जी चोरी झालीये ना त्यात श्रीकलाचा काही दोष नाही. मी तरी कुठे म्हणते तिचा दोष आहे? मी फक्त त्या बाईला कुठे बघितलं हे सांगितलं ना. चुकलं का माझं? इंदू, काही गोष्टी न बोलता पण कळतात बरं का. तुला काय बोलायचं होतं आणि त्याचा काय अर्थ निघत होता हे मला चांगलंच कळलंय. घरच्यांना दिसो वा ना दिसो, पण मला सगळं दिसतंय. काय दिसतंय ताई तुला? हेच की तू श्रीकलावरती दात धरल्यासारखी वागतेस.